नमस्कार, मी सुनील घरत. शहापूर मादामध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण रोज रात्री 8 वाजता पाहता वारी पंढरीची. कार्तिकी एकादशीला शहापूर ते आळंदी अशी प्रत्येक वर्षी जी पायीवारी जाते ती दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या प्रयत्नांना आम्हाला चांगल्या पद्धतीने दर्शकांनी प्रतिसाद दिला. असंख्य भाविकांनी ती वारी शेअर केली आणि त्याच वारीसोबत तुम्ही पंढरीची वारी दाखवा, आम्हाला जो काही वारीचा आनंद आहे तो घर बसून पाहायला मिळेल. आम्ही प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीला जात नाहीत, परंतु ज्याप्रमाणे आळंदीची वारी दाखवली त्याचप्रमाणे आम्हाला पंढरीची वारी काही ही पाहायला मिळेल. असे असंख्य वारकऱ्यांच्या आणि काही भाविकांच्या मात्र ती वारी दाखवण्याचा आम्ही आपल्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे रात्री 8 वाजता, त्यानंतर रात्री 10 वाजता आणि सकाळी 8 वाजता आम्ही वारी आपल्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ह्या वारीलाही असंख्य भाविकांनी प्रतिसाद दिला. त्याचबरोबर काही मान्यवरांची आम्हाला साथ मिळाली. विठ्ठल शेठ भोईर कलमगाव, शिवाय शेठ अधिकारी, जयराम वारगडे, रवी शेठ पाटील यासारख्या मान्यवरांनी आम्हाला वारी दाखवण्यासाठी साथ दिली. त्याचबरोबर कीर्तनकार गुरुनाथ महाराज घावट, चंद्रकांत महाराज पवार, योगेश महाराज वाघे आणि जगन्नाथ महाराज पाटील ह्या कीर्तनकारांची आम्हाला साथ मिळाली. नारायण महाराज हरट, कैलास महाराज निश्चिते आणि आमची शहापूर मादाची टीम आपल्यासाठी हे वारीचा एक दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर मी मराठीचे माझे काही सहकारी, पुणे प्रतिनिधी सुनील पवार, बारामती प्रतिनिधी वसंत मोरे, सोलापूर प्रतिनिधी विजय बाबर आणि पंढरपूर प्रतिनिधी संतोष कुलकर्णी या माझ्या सहकार्यांचाही मला वारी दाखवण्यासाठी त्यांच्यासोबतच मी आपल्यापर्यंत वारी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी, क्रोध अभिमान केला पावटणी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदंग ठाई पुष्प वर्षाव, विठ्ठल 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 विठ्ठल. टाळ मृदंग ठाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. वर्ण अभिमान विसरली आती, वर्ण अभिमान विसरली आती, एक एका लोटांगणी जाती, एक एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. हो तुझे जयकार गरजत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, खेळ मांडियेला वाळवंटी ठाई,
नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. आपण पाहतात वारी पंढरीची, आणि या वारीसोबत जो रिंगण आहे, जो रिंगण आजपासून हे रिंगण चालू झालेले, आणि हे पहिलेच जे रिंगण आहे जे तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे पहिलंच रिंगण लागतंय. आणि हा रिंगण कशा पद्धतीने हे रिंगण घेऊन आले आमचे बारामतीचे प्रतिनिधी वसंत मोरे. पाहूया तर तुकोबारायांच्या वारीमधील हे रिंगण. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीतून संसरकडे मुक्कामासाठी जात असताना काटेवाडीमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण रिंगण पार पडत असतं, आणि या काटेवाड्याच्या मेंढरांचं रिंगण म्हणून हे वैशिष्ट्यपूर्णची परंपरा आहे. आपण या ठिकाणी बघू शकताय की काटेवाडीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याभोवती सध्या काटेवाडीतल्या या मेंढ्यांच्या रिंगणाचा एक विलक्षण अनुभव जो आहे तो या लोकांना पाहायला मिळतोय, भाविकांना पाहायला मिळतोय. काटेवाडीचं एक रिंगण पाहण्यासाठी राज्यभरातले अनेक भाविक येथे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खरं तर काटेवाडीतल्या मधल्या दोन परंपरा आहेत. या ठिकाणी असलेल्या परीट समाजाच्या वतीनं देखील लोकांना पायगड्या घालण्याचं काम केलं जातं, आणि याशिवाय इथं जे मेंढ्यांचं रिंगण होतं ते अगदी वैशिष्ट्यपूर्ण असतं. हे वैशिष्ट्यपूर्ण रिंगण पाहण्यासाठी अगदी भाविक जे आहेत ते मोठ्या आनंदाने या ठिकाणी सहभागी होत असतात. या ठिकाणी आपण बघू शकताय की या मेंढ्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती या मेंढ्यांच्या माध्यमातून ह्या पालखीला प्रदक्षिणा घातल्या जातात, आणि हे रिंगण जे आहे ते पूर्ण केलं जातं. पालखीच्या सोहळ्यातलं हे पहिलं रिंगण आहे, मेंढ्यांचं रिंगण म्हणून हे प्रसिद्ध आहे. तर पालखी पुढं संसर मुक्कामी गेल्यानंतर उद्या सकाळी बेलवाडीला, इंदापूर तालुक्यातल्या बेलवाडी या ठिकाणं पहिलं अश्वरिंगण पार पडणार आहे, आणि त्यानंतर इंदापूरकडं म्हणजे निमगाव केतकीकडे ही पालखी मार्गस्थ होणार आहे. कॅमेरामॅन अमोलसह वसंत मोरे, बारामती. आपण पाहतात शहापूर माझावर वारी पंढरीची, आणि या वारीमधून जे तुकाराम महाराजांचं रिंगण चालू आहे. आज तुकाराम महाराजांची जी पालखी आज अकलूजमध्ये गेली नाही, आणि ह्या अकलूजमध्ये पहिलंच जे रिंगण झालेले आहे हे तुकाराम महाराजांच्या पालखीतलं. आणि आपल्यासोबत त्याच पालखीमधनं आहेत कैलास महाराज निश्चित. त्यांच्याकडनं आपण कैलास महाराज निश्चित फोन लाईनवर आहेत, आणि फोन लाईनवरनं त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. महाराज नमस्कार. नमस्कार. हा जो रिंगण केला जातोय आज तुकाराम महाराजांच्या पालखीतला पहिलंच रिंगण आहे, कशा पद्धतीने रिंगण आहे? हॅलो. खरं तर वारी हा जो सोहळा आहे तो माऊलींचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचा सलग एकाच वेळेस निघत असतो. एक दिवस मागे पुढे तुकोबारा माऊली ज्ञानोबारा होत असतात. या वारीमध्ये वारकरी वारा पाण्याची तमाना बाळगता चालत असतो. चालत असताना वारीमध्ये महाराष्ट्रातील विविध सण उत्सवांचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फुगडी असेल, हमामा असेल, हुतुत्व असेल, या प्रकारचे खेळ सहजरित्या दाखवले जातात. वारकरी ज्या पद्धतीनं एखादा सैनिक 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला आपल्या वेगवेगळ्या कर्तव्यांनी संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करतात, त्याच पद्धतीनं या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रकारांनी किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळांनी किंवा उत्साहवर्धक असलेल्या या वेगवेगळ्या प्रकारांनी महाराष्ट्राचं मन आकर्षित करून घेतात. वारी चालत असताना किंवा या सोहळ्यामध्ये अश्व असेल, या सोहळ्यामध्ये मानाचे पालखीचे घोडे असतील किंवा बैलजोडी असेल, यांचा वेगळ्या प्रकारचा मान असतो. या वारीमध्ये वेगवेगळे जरी प्रकार दाखवले जात असतील तरी रिंगण हा जो प्रकार आहे हा वारीचा सगळ्यात महत्वाचा किंवा आकर्षणाचा विषय असतो. या रिंगणामध्ये दोन प्रकार असतात. एक उभे रिंगण असतं आणि एक गोल रिंगण असतं. माऊलींचं रिंगण आणि तुकोबाऱ्यांचं रिंगण या 2 ते 3 प्रकारांनी या रिंगणाचे रिंगण खेळलं जातं. आणि या रिंगणामध्ये गोल रिंगण जे असतं त्या गोल रिंगणामध्ये माऊलींचं गोल रिंगण होतं, आणि त्या गोल रिंगणामध्ये एक अश्व असतो आणि अश्व पुढे आणि दुसरा एक अश्वारूढ असलेला चोपदार बालदार त्या रिंगणामध्ये त्या घोड्याला असा दवडतो. आजूबाजूला सगळे वारकरी उभे असतात आणि त्या रिंगणाचा आनंद घेत असतात. आणि घोडा चौखर उजळू लागला की त्या घोड्याच्या पाठीमागे सगळे वारकरी असे पळत असतात. आणि ते जे दृश्य आहे ते अवर्णनीय दृश्य आहे. ही परंपरा खरं तर अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. कुठेतरी वारकऱ्याला उत्साह मिळावा, कुठेतरी वारकऱ्याला थकत असलेल्या वारकऱ्याला अगदी पंढरपूर जवळ आलेली आहे आणि त्याचा जोश कायम टिकावा या मागचा हेतू या रिंगणामागचा आहे. तुकोबाऱ्यांच्या रिंगणामध्ये
यावर्षी किंवा दरवर्षी एक वेगवेगळ्या प्रकारचा हे दाखवला जातो. यावर्षी मेंढरं तुकोबाऱ्यांच्या रिंगणामध्ये अशी गोल फिरवली गेली. हे रिंगण महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण ठरलं. महाराज नेमके हे जे रिंगण आहे ते नेमके रिंगण याच्या मागे श्रद्धा काय आहे? तर म्हणजे वारी सोहळ्यात रिंगणाचे मी मगाशी म्हटलं की 2 प्रकार सांगितले जातात, एक उभे आणि गोल. ही 3 उभी आणि 4 गोल रिंगणे होतात. त्यापैकी 2 रस्त्याच्या उजव्या तर 2 रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यातही 2 रिंगणे जेवणापूर्वी आणि 2 रिंगणे जेवणानंतर होतात. या रिंगण सोहळ्यात नंतरचा एक उडीचा कार्यक्रम हा खूप सुंदर आणि अवर्णनीय असतो. वारीत चालत असताना म्हणण्याच्या अभंगाचा क्रम आणि तो नियम या पद्धतीने ठरलेले असतात. रिंगण ही जी परंपरा आहे या रिंगण ह्या परंपरेमध्ये खरं तर या परंपरेचा मूळ जो इतिहास आहे तो मूळ इतिहास वारकऱ्याचा उत्साह वाढवणे, वारकऱ्याचं ज्याला आपण म्हणतो त्याची शारीरिक क्षमता आहे, त्याची शारीरिक ऊर्जा जी आहे ती ऊर्जा टिकून राहावी हा या कामाचा हेतू आहे. धन्यवाद महाराज. थँक्यू. रामकृष्ण हरी. जय हरी. हा रिंगण म्हणजे संतांनी लोकांना देवापर्यंत नेतानाचा जो साधनाचा शीण असतो अन्य मार्गांमध्ये, योग मार्ग केला तरी तो अडचणीचा थोडा त्रासाचा आहे, अजून तुम्ही यज्ञ केला तरी तो त्रासाचा आहे. पण भक्ती मार्ग सोपा आहे आणि देवाची भक्ती हसत खेळत तुम्हाला करता येते, हा मेसेज लोकांपर्यंत द्यायचा होता. मग खरंच हसत खेळत चालतात का संत, कसे चालतात त्याचं मार्गदर्शन करण्याकरता ही रिंगणाची संकल्पना. हा अश्व म्हणजे माऊलीचं ते स्वरूप आहे ना, जे त्याला लोक आपण जरी अश्व म्हणत असलो तरी वारकरी त्याला अश्व असं संबोधन देतच नाही, त्याला ते माऊलीच म्हणतात. माऊलीच चालते अशी धारणा, एक भावना त्यांची वारकरी मंडळीची. हा फक्त त्यामागचा मेसेज तेवढाच आहे की हा मार्ग तुम्ही हसत खेळत चाला असं. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी तो त्याचे अभंग, गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी तो त्याचे